ही संघटनाची आमचे संस्थापन आसा। प्रमुख भंडारी समाज जो आसा गोंयचो तेजे अध्यक्ष बाब अशोक कृष्णा नायक। दुसरो जो समाज आसा खारवी समाज, गोमंतक मराठा खारवी समाजाचे अध्यक्ष बाब पद्मनाभ बामणकर। सत्तरकर महासंघाचे अध्यक्ष बाब प्रशांत माहिणकर। आमचे मार्मोगा तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बाब नितीन चोपडेकर। धोबी समाजाचे प्रतिनिधी रामदास सावेवेरेकर। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनरल सेक्रेटरी तसेच गोमंतक मराठा खारवी समाजाचे ट्रेजरर बाब सर्वेश बांदोडकर। हांगसर आमचे भंडारी समाजाचे ट्रेजरर बाब जोगुसाव नायक हजर आसा, तेजे आमी स्वागत करतात। ते नंतर खारवी समाजाचे जनरल सेक्रेटरी बाब ॲडव्होकेट रोशन चोडणकर, मेंबर आदित्य चोडणकर। त्यानंतर शिंपी समाजाचे सेक्रेटरी बाब राजे शिर्वे। आमचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ॲडवायझर आणि गोमंतक भंडारी समाजाचे माजी सचिव बाब गुरुदास सावळ। आज आम्ही जे प्रेस कॉन्फरन्स आपयला तितून ज्यो जाती आमचे आस्पाव जातात, जवळ जवळ 19 समाज कन्फर्म गोंय राज्यान आसात। त्यांचे जे विषय आसात हे दिसान बाब अशोकान एक उलयल्लो 27% रिजर्वेशन आमकां गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन दिवचे। ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री जशी महाराष्ट्रान आसा, ओबीसी बहुजन वेलफेअर मिनिस्ट्री, ज्याच्या माध्यमाच्यान बजेटरी प्रोविजन जावन आमची उदरगत जावंक शकता। आमचो तिसरो डिमांड कास्ट सेन्सस, जशी बिहारान जाला तेजेर जे लोक खंयच्या तराचेर कशे जगता हे जायत जाल्यार कळ्ळें जाल्यार सरकाराक पॉलिसी फ्रेम करपाक बऱ्याक पडटलें। आणि त्याच बरोबर पीजी मेडिकल सीट जे आमकां सरकारान नोटिफिकेशन काढून दिले ह्या वर्सा, भंडारी समाजान तेका पिटिशन फायल केल्लें आणि आमकां क्लिनिकल सीट दिवना रिजर्वेशन। ते हे आमचे मुद्दे आसात। आमी 19 समाज मेळोन हे सगळे जे आमचे डिमांड आसा आज सुद्धा मुख्यमंत्र्याक हांवें लेटर दिल्लें आसा। कित्याक तर जून 22 आमचे प्रपोजल सीएमाक दिल्लें, तितून एकच प्रपोजल आमचे जाल्लें आसा। बाकीची जी प्रपोजल्स आसात हांव ती 1-2 मिनटां रीड करता तुमचे बरोबर। पीजी मेडिकल सीट दिवचे, 27 रिजर्वेशन दिवचे, ओबीसी वेलफेअर मिनिस्ट्री दिवची, ओबीसी कास्ट सेन्सस करचे, सोशल जस्टिस मॉनिटरिंग सेल जावचो आणि 12वेचो रिजल्ट नीट जीसीटी कन्सिडर करचो। कित्याक सीबीएसई बोर्डाचे पोर्शन आसता ते गोवा बोर्ड घेयना आणि त्यामुळे 1-2 लाख जी फीस असता आमच्या भुरग्यांनी भरपाची ते आमचे भुरगे भरूंक शकना आणि ते फाटी उरतात। आणि एक मेन मुद्दो आसा, ओबीसीची क्रिमिलियर लिमिट आशिल्ली 8 लाख रुपया, ती 8 लाख रुपया 2017 सोंपल्या। एवरी 3 वर्सां ती सरकारान वाडोवची पडटा। 20 जालें, आता 23 जालें, कंटिन्युअस 6 वर्सां
भारत सरकारान ही सिलिंग लिमिट जी आसा सेन्सस म्हणजे ओबीसी क्रिमी लेयराची ती 15 लाख रुपया करपाक मागलेली ओबीसी नॅशनल कमिशनान 2015 त्यामुळे खूप ओबीसीचे नुकसान जाता आणि ओबीसी 33% वुमन रिजर्वेशन जे भारत सरकारान बिल पास केला तितून आमकां रिजर्वेशन इन रिजर्वेशन जर 33% 13 सीट जर रिजर्व झाले बायलांक गोंयांत जाल्यार आमकां 3 सीट ओबीसीक मेळपाक जाय आणि 12 सीट 27% आमकां असेंब्लीन मेळपाक जाय. मंडल कमिशनान ज्यो 40 रिकमेंडेशन्स आशिल्ली तितूंची 2 रिकमेंडेशन 1919 व्हीपी सिंग सरकारान मान्य केली आणि 38 रिकमेंडेशन्स अजून बॅलन्स आसात. ओबीसीचे मदीं जर कितें बदल जाला आनी तांकां जर कितें बेनिफीट जाल्या जाल्यार मंडल कमिशनाचे इम्प्लिमेंटेशन जातकीर जाल्लें आसा म्हणून आमी गोंय सरकारा कडेन मागता तेणी भारत सरकारा कडेन मागचें की 38 बॅलन्स रिकमेंडेशन जी आसा ती एक्सेप्ट करपाक दबाव हाडचो आणि त्याच बरोबर ओबीसी खातीर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान एक एनओसी मागलेली विथ गोवा युनिव्हर्सिटी ओबीसी खातीर हॉस्टेल सुरवात करपा खातीर ऑलरेडी फंड्स बी ते केल्ले आसात. माननीय मुख्यमंत्र्यान आनी कॅबिनेटीन सगळ्यांनी हे फॉलोअप करून चीफ मिनिस्टरान जाता तितले बेगीन गोवा युनिव्हर्सिटी कडल्यान ती एनओसी घेवपाची आनी ओबीसीच्या भुरग्यां खातीर एक बरें हॉस्टेल गोवा युनिव्हर्सिटीन बांदपाक जाय. आनी त्याच बरोबर आमचो बॅकलॉग खूब उरलो 16 वर्सां जवळ जवळ पीजी रिजर्वेशन आमकां मेळना त्यामुळे 252 ओबीसी 116 एसटी आणि 216 एससी भुरग्यांची बॅकलॉग उरला पीजी. प्रमोद सावंतान जे मेडिकल कॉलेज साऊथ गोवान येता म्हणून सांगल्या ती मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जावची किंवा प्रायव्हेटान फी भरून आमची गोंयची भुरगीं जी मोस्टली रिजर्व कॅटेगरीची आसा ओबीसी एसटी एससीची तांकां फी भरून ते शिकपाक जमपाचें ना. आमचो बॅकलॉगूय जवळ जवळ 384 पोस्ट उरल्या तेनी जातीचो मेळोन त्या खातीर सरकारा कडेन मागता ही गोंयची भुरगीं शिकची म्हणून तेणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मडगांव सुरू करची आनी खंय सरकाराचें एक धोरण आसपाक जाय. 63 वर्सां जालीं गोंय स्वतंत्र जावन आमी ओबीसीचे जे लोकांक पळयता गोंयभर परिस्थिती तेची सारकी ना. कोरोना जाले नंतर चड सारकी ना म्हणून सरकारान जे बिहारचे धर्तीचेर जाता तितले बेगीन कास्ट सेन्सस करचें आनी जितले तितले प्रतिनिधित्व जे लोकांक आसा तेंची राहणीमान कशी आसा ते कसली घरांनी रावता तेंची परिस्थिती कितें आसा एम्प्लॉयमेंट कितें आसा डेली वेजीस कितें आसा तेंचे हेल्थ कंडिशन कितें आहा हे सगळे डिटेल्स सरकारा कडेन सरकार एक कितें पॉलिसी फ्रेम करूंक शकतलो. मागणी आसा की ओबीसी हे सारखे पिचत पडलेले आसा सरकारान कास्ट सेन्सस करचें ओबीसीचे न्हू सगळ्यांचे कास्ट सेन्सस करचें आनी आमकां ओबीसीक न्याय दिवचो. मागता बाब अशोक नायकाक. एक्चुअली एक मिनट खंयचेय सरकारान जे आसता सरकार हे माय बाप कशें आसता तेजे मंडल कमिशनान कसो सेन्सस केल्लो ते लोक कसले घरांनी रावता तेंची परिस्थिती कितें आसा तेंचे फ्लोरिंग कितें आसा तेंची छप्पर कितें आसा तेंची भुरगीं कितलीं शिकलां कितलीं भुरगीं अर्द्यार सोडून गेल्यात मेडिकल फॅसिलिटी नासतना कितले लोक मेले कमी टायमान मेले पण हे सगळं सेटअप करून मंडळ स्टडी केल्ली. 1931 नंतर भारतान सेन्सस कास्ट जावना 75 वर्सां जालीं आतां स्वतंत्र जावन म्हणून सरकारान हांव मागता प्रभू सावंता कडेन कित्याक हे लोक सारके पिचत पडटा लोकांची परिस्थिती पळोवपाची ना गांवांनी वयतकीर कोणाक शिक्षणाक पयशे ना कोणाक फीक पयशे ना. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे ओबीसी खातीर डिपार्टमेंट
हांव ऑलरेडी मुख्यमंत्र्या कडेन मागलेलें ज्यो एसटीक ज्यो युनिक स्किमी त्यांनी एप्लिकेबल केल्ली आसा, एसटीक ज्यो ट्रायबल वेलफेअर मिनिस्ट्रीच्यान स्किमी मागल्या त्यो स्किमी सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्यान कास्ट सेन्सस जायसर आमची तांकां डिटेल्स कळसर त्यो स्किमी ओबीसीक दिवच्यो. परिस्थिती सारकी हाती भायर गेल्ली आसा. मोदी भाऊ म्हाका सांग पळय, तुमी आतां खुबसो विशय सांगलो, तुमी पयलीं व्हडलो प्रपोजल सांगलें की डिमांड मागले. आतां तुमी सीएमाक निवेदन दिलां तें? हय, आतां दिवन येयला परत. ऑलरेडी पयलीं जें निवेदन आशिल्लें मेळ्ळें सीएमाक, मेळ्ळें तुमी काय? सीएमाचो अपॉइंटमेंट मागला. एक्चुअली आमी जशे ऑलरेडी एक प्रपोजल जें दिल्लें सीएमाक 10/6/22 दिल्लें पयलें, तेजेर एकच विशय सॉल्व जालो म्हणटा तो पीजी रिजर्वेशन. दॅट टू क्लिनिकल सिटाक आमकां कावन्सिलिंग करूं ना, नॉन क्लिनिकल सीट दिल्ले आसात. म्हणटकीर आमी एकच विशय घेवन बसलेले, ते अंदू भुरग्यांक जवळ जवळ आमचे 14 भुरग्यांक एडमिशन मेळ्ळें ओबीसी. क्लिनिकल आनी नॉन क्लिनिकल सीट मेरिटान मेळ्ळी थोडी. म्हणजे आमी आतां ठरयलें, अशोका कडेन उलोवप जालें, सगळ्या अध्यक्षांक उलोवप जालें, हे सगळी जे डिमांड आसा मुख्यमंत्र्या कडेन आनी आमचे जे कॅबिनेट मिनिस्टर्स आसात ते सगळे मतदारसंघाचे आसात, जे आमदार आसात त्यांच्या माध्यमाच्यान जे विशय आतां हांव सीएमाक दिवन येयला, जवळ जवळ आमचे जे लेटेस्ट जे डिमांड आसा फाटले एड करून 20 डिमांड आसा. 20 डिमांड म्हणजे आतां एंट्री करून येयला हांव. सीएमाक अपॉइंटमेंट मागला, तेणे मेल कर म्हणून सांगलें म्हाका. कित्याक दिले म्हणून जायना, जशे लोक जागृत जातले. हांव सगळे ओबीसी यूपीसी समाजा कडेन मागता, सगळ्या समाजांनी आपल्या आपल्या समाजाचो जागृत केलो जाय. लोक जागृत जाल्यारच सरकार मानतले. कित्याक आमी मेमोरंडम दिवन येतात, ग्रास रुटाक काम जावपाक जाय. यूथ जे एम्प्लॉयमेंट ना, जांकां डेली वेजीस दवरता, जांकां काम, तेणी भायर सरपाक जाय. आमी आतां 65+ जावपाक आयल्या थोडे. म्हणजे हे डिमांड कोणाचो आसा? भुरग्यांचो आसता. जागृती भुरग्यां पर्यंत जावपाक जाय, तेंच्या अधिकार त्या भुरग्यांक फुडें येवपाक जाय. आमी कॉन्स्टंट फॉलोअप करतले. मिस्टर सुभाष शिरोडकार, ऑनरेबल मिनिस्टर WRD, तेन्ना ऑलरेडी पयर ते चीफ गेस्ट आशिल्ले भंडार समाजाच्या फंक्शनाक, आनी म्हाजे कडेन तो उलयला कितें कितें जर तुमचे प्रश्न आसात ते तुमी घेवन येयात, हांव पूण चीफ मिनिस्टरा कडेन उलयता म्हणून. आमी हो मेमोरंडम जो आतां सीएमा दिला तेजी कॉपी सगळे आमदार, मिनिस्टर, इवन पंचायत, कित्याक तर एसटीक 12% फंड्स येवन ते सगळे पंचाक प्रत्येक वॉर्डाक पयशे मेळटा. 27% बजेट जर सरकारान आमकां दिले जाय एज पर रिजर्वेशन, जाल्यार 5200 कोटी रुपया आमकां येतले. आनी जे रिजर्व वॉर्ड्स जे आसा, ओबीसी काउन्सिलर्स आसा, जावं ओबीसी पंच आसा, ओबीसी झेडपी आसा, ते सगळे वॉर्डान हे पयशे वयतले. एक्चुअली हे काम कोणी करपाचें आसता? लोकांच्या खातीर. आमी मत मारतात आनी तेचे फाटल्यान परत भोंवतात. रिजर्वेशनाच्यान जे झेडपी येयल्या, काउन्सिलर येयल्या, पंच निवडून येयल्या, त्यांची पे बॅक टू सोसायटी. तशेंच जे पॉलिटिकल लिडर्स जे जनरलाचे आमदार जावं, आमचे ओबीसीचे आमदार जावं, हे जे लोकांच्या वोटिंगान निवडून गेल्ले आसता, तेणी हे काम करपाचें आसता. आतां पे बॅक टू सोसायटी म्हणून हे लोक गुलामगिरीन फुडें वचचे न्हू म्हणून आमी भायर सरल्या. आता हो जो प्रश्न आसा हो इमोशनल कमी आणि टेक्निकल चड जाला कितें की गोवा गव्हर्नमेंटान एक डेलिगेशन दिल्ली वेले, ते ट्रायबल वेलफेअर मिनिस्टराक मेळ्ळे, मागीर होम मिनिस्टराक मेळ्ळे. होम मिनिस्टरान तांकां कितें सांगलें की एसटीक रिजर्वेशन दिवपा खातीर आमी कमिशन बसयता आनी 2027च्या असेंब्ली इलेक्शना पयलीं नाल्यार ताच्या पयलीं इलेक्शन जालें जाल्यारूय आमी तांकां रिजर्वेशन दिता. 10% तांकां रिजर्वेशन मेळटलें. तेंच्यांनी समजा ते कमिशन फॉर्म केलें जाल्यार एसटी खातीर आनी तेणी काम सुरू केलें, तांकां दिवपा कोणाचो अपोज आसचोय ना. कळ्ळो न्ही? जाल्यार तुमचें जर रिजर्वेशन आहा टेक्निकली पळयलें जाल्यार फुडली सेन्सस जातली आनी परतून जेन्ना डिलिमिटेशन कमिशन सगळ्या देशा खातीर जेन्ना बसतले तेन्ना तुमकां रिजर्वेशन मेळूं येता. म्हणजे आनीक 2 असेंब्ली इलेक्शनां फुडें. कित्याक केन्नाय खंयचें कमिशन बसलें जाल्यार 6 वर्सां ते घेता सगळें काम करपाक. 3 वर्सां डेटा घेता, मागीर ते बसता, ऑब्जेक्शन घेता आनी मागीर ते करता. ते जर कमिशन तेंच्यांनी बसयलें जाल्यार तुमी इमिडिएटली कितें कायदेशीर एक्शन घेतले काय इमोशनली हो प्रश्न सीएमा कडेन, हाचे कडेन, ताचे कडेन मांडीतच रावतले? एक्चुअली ते डिलिमिटेशन कमिशन बसोवपाक एसटी समाजान मागणी केल्ली आसा आनी तांकां सरकारान इन्शुरन्स केल्ले आसा करता म्हणून. म्हणजे आमचे गोंय सरकारा कडेन मागणी आसा
की ते डिलिमिटेशन करतना आमचो ओबीसीचो आस्पाव तितून करचो. आमी जाता तितले बेगीन आमी काय उलप जाताले श्रीपाद नायक, सुभाष शिरोडकर आनी जे आमचे आनी मंत्री आसा ओबीसींतल्यान जावं आमदार आसा तांकां घेवन जाता तितले बेगीन जावं आमचे माजी आमदार आसात, आमचे भंडारी समाजाचे माजी आमदारी खूब आसात, जो स्टँड आसा सगळ्या पॉलिटिकल पार्टींचो. आमी सगळ्यांक रिक्वेस्ट करतले, आमी डेलिगेशनाक अपॉइंटमेंट मागता चीफ मिनिस्टरा कडेन. आमचे खासदार बाब श्रीपाद नायक, सुभाष शिरोडकर, रवी नायक, निळकंठ हळर्णकर, संकल्प आमोणकर, मायकल लोबो, प्रेमेंद्र शेठ, हे जे सगळे ओबीसीच्यान येयल्ले जे आमदार आसात तांकां सगळ्यांक घेवन चीफ मिनिस्टराक म्हणजे आमचे रुलींग पार्टीन जे आनी दुसरे पार्टीनी माजी आमदार आसात हे सगळ्यांचे डेलिगेशन घेवन चीफ मिनिस्टराक मेळपाचे आमचे जाता तितले बीन प्रयत्न आसतले. आनी म्हाका दिसता की भंडारी समाज, खारवी समाज आनी बाकीचे उरलेले 17-19 ओबीसी समाज जेन्ना एकटे काम करतले ते खंयचेच सरकार तांकां ना म्हण शकपाचें ना. आनी 3 वर्सां आसा आमी कांयच उलयना. आमी ग्रामीण पातळीचेर जे आमचे तालुका कमिटी आसा सगळ्या समाजाच्यो, जावं पंचायत आसा, कौन्सिल्स आसा, आमी डेलिगेशन घेवन सगळे थराचेर काम करतले. म्हजो प्रश्न अजूनही तोच उरला, म्हणजे म्हाका आन्सर मेळूंक ना. सपोज जर डिलिमिटेशन कमिशन स्थापन केलें आनी तें काम सुरू केलें जाल्यार मागीर तेतून मॉडिफिकेशन जायना. सेंट्रल इलेक्शन कमिशना कडल्यान ते सगळे येता, ते होम मिनिस्ट्रींतल्यान येना. नोटिफिकेशन फक्त दुसरे एक मिनिस्ट्री, लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्री आसा ती नोटिफिकेशन काडटा, पण इलेक्शन कमिशन ते सगळे थारायता. तेंच्यांनी एसटी खातीर कमिशन नेमले जाल्यार मागीर ते मॉडिफिकेशन जावचें ना. तुमी कितें करतले मागीर 6 वर्सां आनी फुडली 10 वर्सां पळय जातले काय कितें करतले? आमकां पूर्ण गॅरंटी आसा. आमचे बलाळ लिडर आसा, एक सायडीन रवी नायक आसा, एक सायडीन श्रीपाद नायक आसा. आमी सदांच म्हणटाले हे दोगूय जर एक पार्टीन येयले जाय जाल्यार गोंयांत कितेंय जावंक शकता. समजलें तुमकां न्हू? अशेंच न्हू असो एक आस्पाव. म्हणजे रवी नायक, श्रीपाद नायक हे टॉल लिडर आसा, तेजे बरोबर सुभाष शिरोडकर आसा, बाकीचे ओबीसी आमदार आसा, निळकंठ हळर्णकर आसा. हे सगळ्यांक घेवन आमी डेलिगेशन चीफ मिनिस्टरा घेवन वयतात. आनी आमकां दिसता हे सरकार आमची मागणी, हे जे डिलिमिटेशन कमिशन नोटिफाय जातले ते बरोबर ओबीसीचो ते आस्पाव करतले. सर डेलिगेशन केन्ना व्हरपा तुमी? आता एक्चुअली पहिले आमची मिनिस्टर कडेन मीटिंग घेतात. वील मीट श्रीपाद नायक ऑल्सो. वील टेल देम टू फिक्स अपॉइंटमेंट विथ द चीफ मिनिस्टर. अपॉइंटमेंट फिक्स केलो म्हणजे बाकीचे जे आमदार आसा, आमचे माजी आमदार सुद्धा आसा, तो मागीर दामू नायक आसूं, तो मागीर दयानंद मांद्रेकार आसूं, किरण कांदोळकार आसूं, खुबशे माजी आमदार आसा आमचे न्हू, परुळेकर आसा, एक सगळ्यांची डेलिगेशन घेवन एक्झिस्टिंग आमदार, मिनिस्टर, सेंट्रल मिनिस्टर, एक्स एमएलएज, ए बंच ऑफ सगळे वचून आमी मेळटात. लेट अस सी चीफ मिनिस्टर आमकां कितें सांगता तो न्हू. सो आमची स्ट्रेंथ कितें आसा, आमचे लिडराक रिस्पॉन्स कितलो मेळटा तें कळटलें न्हू. पळय ही जबाबदारी आमची ना. आमी पेड बॅक टू सोसायटी म्हणून भायर सरल्या. आमकां तितली स्ट्रेंथ ना, आमी निवडून येयल्ली ना, आमी ना असेंब्लीन ना पार्लमेंटान ना. हें काम तेंचें आसा. लोक जागृत जाले आसा आतां न्हू. जागृत जाले म्हणून 16 वर्सांत पीजी मेळ्ळा आमकां. आनी बहुसंख्य वोटराक खंयचेच सरकार डिनाय करूं शकना. आमी आमच्या लोकां पर्यंत हे सगळे मुवमेंट व्हरतले, जागृत करतले. पीजी घेवपा खातीर कोर्टान वचपाचें पडलें, ते सरकारान दिवना. रॉंग इम्प्रेशन दिवं नाका की गव्हर्नमेंटान अशें काडून दिला. ना 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 एक्चुअली कितें आहा पळय, कित्याक हो इमोशनल किंवा पॉलिटिकल इश्यू ना, टेक्निकल इश्यू आसा. बरोबर बरोबर. जर एखाद्या जर ओबीसी समाजांतल्यान जर एसटी समाजाची निर्मिती जाल्या जाल्यार मूळ ओबीसी समाज जो आसा तेका तेचो रायट पयलो दिवपाक जाय न्ही. कित्याक हे 3 जे जाती आहा, गावडा, कुणबी, वेळी, हे पयलीं ओबीसीने आशिल्ले, मागीर ते एसटी जाले. आनी एसटी जर तुमी रायट दिता जाल्यार ते ओबीसीक पयलीं दिवं जाय न्ही. ताच्यातल्यान ते निर्माण जाल्या न्ही. तेकाच लागून मोठो विशय आसा कसो की आमचे देशात उरलेले आमचे बाकी सगळे 19 जातीचे पदाधिकारी आसा. आनी हो प्रश्न खूब पयलीं पासून आमच्या मनान येतालो की जर पंचायत, म्युनिसिपालिटी, मागीर जिल्हा पंचायत यांचे पर्यंत हे मर्यादीत आशिल्ले आरक्षणाचे. आमदारीक तेणी बंद केलें, कित्याक आमदार जाल्यार तेंची हे जी पळय आसा ते कमी जातले आशिल्ले. पण आमी आतां मागता सरकारा कडेन की आमकां
हे आरक्षणाचे पॉलिटिकल आरक्षणाचे 27% जे आसा ते आमकां दिवचे. तितूर आमी जरी 50% वयर ओबीसी असले जाल्यार हायकोर्ट सुप्रीम कोर्टान जजमेंट दिल्ले कारणान आमकां फक्त 27% मेळटा. ह्या 27%त आमी जर मागले जाल्यार आमकां 12 किंवा 13 सीट मेळटले. तितूंतल्यान आमी महिलांकय मागता 3 सीट दिवच्यो म्हणून. हेंय आमचें रिजर्वेशन आसा भितर. आनी आतां बाबू तुम्हाला सांगला तशें आनी तुमचे रिक्वेस्ट हेणें प्रश्न असो येता की आतां आमी सुरवात करता. हें आतां जें पळय होम मिनिस्टरान सांगलां, आमी रिक्वेस्ट करता तांकां वचून की आमकांय तुमी भितर इनवॉल्व करा, आमकांय भितर घेया. आनी सेन्सस करता आसतना टोटल ओबीसीचे सेन्सस जावचे. ते केन्ना जावन 27 पयलीं जावं की 27 आतां 2 म्हयने भितर जावं. आमी भंडारी समाजान सेन्सस केल्ले आसा, पूण हे सेन्सस सरकार मान्य करिना. प्रत्येक 3 वर्सान आमचें पॉप्युलेशन वाडत आसा आनी हे सेन्सस आमकां घडीत धरिनात ते. म्हणून फाटले खेपे 2012 बाब म्हादेव नायक आदलो हेचो सोशल वेलफेअराचो मिनिस्टर आशिल्लो, तेणें ते सेन्सस केल्ले. तितले पुरते जाले, मागीर परत ते काही खंयच्या कारणाक लागून ते उरले. म्हणजे काही गोष्टी आसा आमचे जे मानकरी आसा, लिडर आसा, तेणी हितून थोडोसो सहभाग घेवन हेजेर चवकशी करून बाबा कशे पद्दतीन आमी फुडें वचचें हें जर जायत जाल्यार म्हाका दिसता हेज्या प्रश्नाचो सुटावो जातलो. आनी आज आमी बाबा आमचे मदून ओबीसी महासंघाचे ही मिटींग आपयल्या. हे मिटींगेक एक नवीन तरी कितें वळण वचचें की येवचें म्हणून ताणें हो फुडाकार घेतलेलो आसा. तेंचे भशेन आमी सगळे जातीचे, कोणी जातीचे जे फुडारी आसा तांकां आमी पटोवन दितले की 27% पॉलिटिकल रिजर्वेशन आमकां कित्याक जाय. जेन्ना 1980 ओबीसी मंडळ जेन्ना स्थापन जालें त्या वेळाचेर बाबुराव नायकान मंडळ आयोगाच्या लोकांक गोंयांत हाडून हो भंडारी समाज आहा तो ओबीसीन घालून घेतलो. तेच भशेन आमचो विचार आसा आज की आमी गांवांगांवांत वचून हेचो फायदो की तुमकां आहा. आमी काय पण फारसा काय राजकारणी आसचे ना, पण येता ती पिढी, ह्या पिढीक फुडें तेच्या राजकारणाचो उपयोग जावचो ह्या संदर्भांत लागून आमी हें काम करतले. आनी म्हाका दिसता आमचे सगळे जे 19 जातीचे 18 जातीचे हांव धरून 19 जातीचे आमी एक कडेन रावन हो प्रश्न आहा तो जाता तितले बेगीन सुटावो करतलो. देव बरें करूं. येस, थँक्यू. च्या घेऊया.